तर काही क्षणातच या मॅचला सुरुवात होईल. आपण पाहू शकाल सोनारपाडा संघ मैदानात उतरलाय. अर्थातच आपल्या निर्णयासहित सर्वप्रथम टॉस जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि गंधारी संघाला आमंत्रित केलंय. अर्थातच बॅटिंगसाठी आपली जोडी तयारीत ठेवायची आहे गंधारी संघ. आणि या पहिल्या मॅचसाठी ॲज आमचे प्रकाशजी डान्सिंग अंपायर, अर्थातच त्यांना पेट नेम गुड्डू गुड्डू अंपायर, डान्सिंग अंपायर आपल्याला या मैदानावर आज आपली सर्वांची एंटरटेनमेंट अर्थातच तुम्हाला सर्वांना मनमोहित करून टाकतील. आज खास आमंत्रण असेल खरं तर अलिबाग या परिसरातून. आणि मॅचला सुरुवात होते पहा. सुपर सिक्स मधील पहिला सामना, अर्थातच सलामीची जोडी मैदानात, गंधारी संघाची जोडी मैदानात. आणि लगेच मैदानात जशी जोडी उतरली इथे बक्षिसांचं मात्र वर्षाव सुरू होत असताना अतुल शेठ कापसा त्याचबरोबर भावेश कारभारी यांच्याकडनं लगातार 3 जर षटकार या फलंदाजांनी मारले तर 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. सुरुवातीपासून बक्षिसांचा वर्षाव आता मात्र सुरू होत असताना गंधारी संघाच्या फलंदाजांना. तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर सोनारपाडा संघ विके स्पोर्ट्स गंधारी विपक्ष गावदेवी RM स्पोर्ट्स सोनारपाडा. आताच गावदेवी RM11 सोनारपाडाच्या विरोधात मात्र विकेट स्पोर्ट्स गंधारी संघ खेळत असताना सुपर सिक्सचा पहिला मॅच. मात्र इथून हे सर्व संघ बक्षिसास पात्र मात्र झालेले आहेत, परंतु त्याच सुपर सिक्समधून कोणता असा एक संघ असेल जो मात्र या किंग ट्रॉफीचा दावेदार असेल, चॅम्पियन ऑफ दिस किंग ट्रॉफी 2022. पहिला बॉल, पहिला षटक घेऊन येईल गोलंदाज एस सोनारपाडा गावचा बाहुबली अमर ठाकूर. जोरदार टाळ्यानं आपण पहिल्या बॉलचं स्वागत करूया. इथे पहिला बॉल घेऊन येत आहे अमोर ठाकूर. खरं तर त्याच्या समोर फलंदाज अतिश कारभारी. नक्की दोन्ही खरं तर एक फलंदाजांमधलं बॅटल पाहायला मिळेल. खरं तर बेस्ट प्लेयर ऑफ द बॅटल. खरं तर एका बाजूला विचार केला फलंदाजाने अर्धशतक ठोकलाय फलंदाज अतिश कारभारी, तर दुसऱ्या बाजूला जो गोलंदाज आहे अमर ठाकूर त्यानं मेडन निर्धाव षटक फेकलाय. असे हे दोन्ही मातब्बर खेळाडू अतुलजी कापसे आणि भावेश कारभारी यांच्याकडनं 5,000 रुपयाचं बक्षीस. तर यास पहा प्रकाशजी अष्टमकर सरांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. अर्थातच पहिला बॉल घेऊन येतोय अमर ठाकूर. एकदा जोरदार टाळ्यानं आपण स्वागत करूया या सुपर सिक्सच्या पहिल्याच बॉलचं. टाळ्यांच्या आवाजात मात्र या चेंडूचं स्वागत होत आहे. अमर पहिला बॉल, समोर मात्र फलंदाज अतिश कारभारी. फर्स्ट बॉल, लेट्स प्ले. पहिला बॉल मात्र सरळ बॅटने केला. विशेषनं पहिल्याच बॉलवर पवित्रा घेतला आणि तरी देखील खेळाडू कक्षातून टाळांचा मात्र आवाज येतोय, कारण इथे खेळाडूचं मनोबल वाढवलं जाईल. इथे या खेळाडूला मात्र प्रोत्साहित केलं जाईल. ऑन द स्ट्राईक अतिश कारभारी. कारभारी म्हटलं तर पण बघितलं ज्या पद्धतीनं त्यांना बक्षीस देखील लावण्यात आलेलं आहे. अमरचा पहिला बॉल तर डॉट गेलाय. सेकंड बॉल, चेंडू देखील यास डिफेन्स अगदी सन्मानकपणा पाहायला मिळाली या सुरुवातीपासून या पॉवर प्लेमध्ये. 5 षटकांचा मॅच आहे. नक्कीच दोन्ही फलंदाजांनी काय मनाशी निश्चय केला असेल या
खेळपट्टीवर खेळण्याचा सुरुवातीपासून पहा पहिल्या बॉलवर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू 30 यार्ड सर्कलमध्ये अर्थातच लिमिट ऑफकडे गेला. त्यानंतर सेकंड बॉल देखील डिफेन्स पद्धतीने खेळला, त्यामध्ये मिळाली एक धाव. एका धावेनं शुभारंभ झालाय. खरं तर या धाव फलकावर धावसंख्या नोंद केली आहे, एक धाव. अमर ठाकूरचा पुढील चेंडू सोनारपाडा गावचा खरं तर हा एक बाहुबली, हा मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बराच काल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अगदी डीप मिडविकेटचा धावत पळत येऊन शॉर्ट मिडॉनकडे चेंडू पकडणार, तोपर्यंत या पलून काढल्यात 2 धावा. दुहेरी धावेनं आता धावसंख्येला अगदी थोडीशी या ठिकाणी गती वाढत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 3 धावा. फलंदाज असेल त्याचा साथी फलंदाज हरेश भोईरला आपण पाहतोय. गंधारी संघाचा हा फलंदाज सलामीला येत असताना सातत्यानं चांगली कामगिरी केली या संपूर्ण शृंखलेमध्ये. किंग ट्रॉफीचं हे दर्जेदार आयोजन. यस पहा, इथे मात्र अगोट टप्प्याचा फेकला होता चेंडू, चेंडूला वेग होता आणि चेंडू झपकन निघून गेला. अगदी मी तर म्हणेन फलंदाज हरेश भोईरच्या अगदी खांद्याचा बोलून हा चेंडू गेला. म्हणजेच अमरचं हे एक वैशिष्ट्य राहिलं पाया संपूर्ण स्पर्धेमध्ये. जास्तीत जास्त चेंडू मधल्या टप्प्यावर फेकायचा आणि चेंडूला उसली द्यायची, जास्त वेगानं चेंडू फेकायचे आणि त्यामध्ये त्याला यश मिळतंय. व्हेरी गुड बॉलिंग. निर्धाव षटक फेकण्याचं विक्रम याच पट्ट्याने केलंय असा हा गोलंदाज. पुन्हा एकदा तो सेम बॉल आणि चेंडू पहा आणखी एकदा. खरं तर अमर ठाकूरची जी शरीरयष्टी बघितली ना आपण, तर एक उंचफुरा खेळाडू आहे, पूर्णपणे आपल्या खांद्याचा वापर करतोय आणि खांद्याचा वापर करत असताना चेंडूला उसली देतोय. बाउन्सपणा जास्त पाहायला मिळतोय आणि इथे तो यशस्वी होतोय. येस, आपण चमच्या दिशेने वळलेत. येस, सांगतायत की षटक समाप्त झाला. व्हेरी गुड बॉलिंग. फर्स्ट मी म्हणेन एक सक्सेस ओव्हरची समाप्ती झाली, एक यशस्वी षटकाची सांगता झाली. अमर ठाकूरच्या षटकात धावा आल्यात फक्त गंधारी संघाला 3, म्हणजेच 3 धावा धावफलकावर. काय सुरुवात केली आहे. तर याच दरम्यान आपण पाहतोय व्यासपीठावर खरं तर आपल्या या आयोजकांची बाईट्स घेण्यात आली आणि खरं तर अन्यायाला वाचा फोडणारे हे वार्ताहर संपादक, सिद्धेश्वर वार्ता न्यूजचे संपादक बालासाहेब कांबळे या व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर मी विनंती करेन या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय पांडुरंगजी संते साहेबांना की आपण सिद्धेश्वर वार्ता न्यूजचे संपादक बालासाहेब कांबळे यांना आपण सन्मानित करावं. बालासाहेब कांबळे साहेब, या आपण हा प्रेमाचा आणि मानाचा सन्मान आपण स्वीकारावा. या मुख्य अतिथी कक्षामध्ये प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान होतोय आणि त्याचपैकी सिद्धेश्वर वार्ता न्यूजचे संपादक बालासाहेब कांबळे यांना सन्मानित करण्यात येत आहे. आमचे खरं तर आयोजक विशाल म्हात्रे DJ ब्राहो या परिसरातील एक त्यांना चांगली पदवी दिली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सिद्धेश्वर वार्ता न्यूजचे. धन्यवाद साहेब, तुम्ही खरं तर या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट दिलीत. त्याचबरोबर ही स्पर्धा खरं तर या पडद्यावर आणण्याचं तुम्ही जे चांगलं कार्य करतात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. या सेकंड ओव्हरला सुरुवात होते. चेंडू याच डिफेन्स पद्धतीने खेळला. चेंडू जातोय अगदी लिमिट ऑफकडे. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फेकी, चांगलं कलेक्शन करण्याचा प्रयत्न केला, परंतु तेवढंच कौतुक करावं लागेल या 2 फलंदाजांचं. काही धाव गती पाहायला मिळाली. अगदी रनिंग बिटवीन म्हणायचे झाले तर त्यांची अतिशय चांगली पाहायला मिळाली आणि याच मुले खरं तर या 2-2 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये तुम्हाला असंच नेहमीच कधी कधी षटकार चौकारांवरच डिपेंड्स न राहता तुम्ही दुहेरी आणि तिहेरी धावांवर देखील कॉन्सन्ट्रेट करावं. नेक्स्ट बॉल. अच्छा यस पहा, खरं तर मी म्हणेन हा प्रॉपर टायमिंग झाला आहे आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. खेळाडू जरी खेळपट्टीवर घसरला किंवा पडला असेल, परंतु त्याची चेंडूवरची नजर ही मात्र हटली नाही. बरोबर प्रॉपर टायमिंग केला आणि चेंडू सरळ वाईडिश डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय खणखणीत. किंग ट्रॉफीतला हा चौकार.
ओम साईराम. श्रद्धा और सबुरी सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळते डी जे मास्टरच्या माध्यमातून. संदीपभाई माली आणि चिंतामण शेठ पाटील यांच्या बॅनरला जर हिट केला तर प्रिन्स माली आणि मोनिश पाटील यांच्याकडनं तुम्हाला 500 रुपयांचं बक्षीस. राजा ग्रुप. इथे मात्र आता बक्षिसांची नक्कीच खैराट सुरू होईल. अनेक पारितोषिकं तुमच्या भेटीला येतील. प्रत्येक खेळाडूला खरं तर प्रोत्साहित केलं जाईल. सेकंड ओव्हरमधला पुढचा चेंडू. समोर फलंदाज सलामीचा फलंदाज याज फॉलरलाईनचा चेंडू. फुल टॉस बॉल. स्ट्रेट ड्राईव्ह केला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. अर्थात गॅपमध्ये हा चेंडू खेळलाय. सरळ स्ट्रेट ड्राईव्ह बॅक टू द बॉलर. हा येतोय आणखी एक चौकार. जे 4 धावेनं आता धावफलकावर धावसंख्या लागली आहे ती एकूण 13 धावा. 13 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. पहिल्या षटकात अगदी कमी धावा पाहायला मिळाल्या, फक्त 3. मात्र दुसऱ्या षटकात आता या धावसंख्येचा ओघ वाढलाय. धावसंख्या वाढवत असताना फलंदाज आदेश. मात्र हा शॉर्ट पॉइंटला चेंडू होता. थोडी धाव धोकादायक होती, परंतु ती धाव सहज पूर्ण झाली आहे. खरं तर विचार केला तर प्रत्येक चेंडूवर धाव घ्यावी आणि प्रत्येक चेंडूवर धाव घ्यायचीच हा निश्चय पूर्णपणे सुरुवातीपासून केला आहे. आणि ज्या पद्धतीनं आपण बॅनर हिटचा विषय काढला होता त्याच पद्धतीनं आता मात्र आणखी एक पारितोषिक असेल. पहा, काही या चेंडूनंतर आपण तो बक्षीस अनाऊन्समेंट करूच. येस, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. स्विच हिट देण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज हरेशनं, मात्र त्याचा प्रयत्न असफल. डॉट बॉल. आदरणीय देवेशजी गोरखसंते यांच्या बॅनरला देखील हिट केला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच जोरदार ऑफिल पाहायला मिळाला. चेंडू फर्स्ट स्लिपला ट्रॅव्हल झाला होता, परंतु पंचांचा इशारा येत आहे. इट इज लेग बायज. कैलासवासी कुमारी भाविका दिलीप म्हात्रे यांच्या स्मरणार्थ विशाल अंकुश म्हात्रे. खरं तर विशालजी यांचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. या क्रिकेट खेळासोबत आयोजनासोबत बक्षीस देखील लावतायत. कैलासवासी कुमार भाविका दिलीप म्हात्रे यांच्या स्मरणार्थ विशाल अंकुश म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस. जे बॅनर्स मोठे मोठे बॅनर्स आहेत, अगदीच कटआउट आहेत मोठे, त्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तुमचा षटकाराच्या साह्यानं जो बॉल, तर तुम्हाला 1000चं बक्षीस दिलं जाईल. त्याचबरोबर संदीपभाई माली, चिंतामण शेठ पाटील, राजा ग्रुप यांच्याकडनं ज्यांच्या जो बॅनरला जर हिट झाला, संदीपभाई माली आणि चिंतामण शेठ पाटील यांच्या बॅनरला जर हिट केला तर प्रिन्स माली आणि मोनिश पाटील यांच्याकडनं 1000. राणा ग्रुप म्हटलं तर खरं तर बैलगाडा शर्यतींची फार मोठी विलक्षण आवड आहे या परिसरामध्ये देखील. मागील काही दिवसापूर्वी आपण देसाई या ठिकाणी काय तुडुंब गर्दी बघितली आहे बैलगाडा शर्यतींसाठी. म्हणजे क्रिकेटसोबत या ठाणे जिल्ह्यातील अनेक असे रसिक आहेत की ज्यांना बैलगाडा शर्यतींची देखील आवड आहे. नक्कीच तर अनेक पारितोषिकं लावण्यात आलेली आहे. सेकंड ओव्हर देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळाला आणि धावसंख्या धावफलकावर फक्त 14. म्हणजेच या षटकामध्ये पहा 11 धावा आल्या. त्यानंतर आपण जर विचार केला तर अजूनही त्यांना ब्रेक थ्रू मिळाला नाहीये, म्हणजेच एकही विकेट पटकवण्यात त्यांना यश मिळत नाही. गंधारी संघाचे हे दोन्ही फलंदाज सलामीवीर खेळत आहेत. षटक क्रमांक 3 सुरू होईल. वैयक्तिक 2 तर सांघिक 3. अमर ठाकूर, दांडगी शरीरष्टी. हा चेंडू अर्थातच शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मी म्हटलं की अमर ठाकूरची हे खासियत वैशिष्ट्यता आपल्याला अशी पाहायला मिळाली की ज्या पद्धतीनं तो चेंडू फेकतो, मधल्या टप्प्यावर फेकतो आणि चेंडूला तेवढीच चांगली उसली देखील देतो. मग त्याचसोबत त्याचा जो वेग असतो ना, तो वेग तर मी म्हणेन पाहण्यासारखाच असतो. म्हणून तर चेंडू बॅटला कनेक्ट होत नाही. इथे फलंदाजाला त्याच पद्धतीनं आता फलंदाजी करावी लागेल. मिळते एक धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या 16.
कांचन पालकर गुणलेखक आज आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये गुणलेखन करत असताना आपल्याला पाहायला मिळाली. आज त्यांच्यावर जबाबदारी असेल फार मोठी. यास हलकसंच मी म्हणेन टॅप केलंय. मी म्हणेन खरं तर विचार केला होता कदाचित की गॅप काढायची आपण या शॉर्ट कव्हर पॉईंट आणि गलीच्या दिशेनं, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज होता. मिळाली एक धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या हळूहळू का होईना संत गतीनं आणि सावध पवित्रा घेऊन सुरुवातीपासून हे दोन फलंदाज खेळतायत. धावसंख्या एकूण 17. सोनारपाडा संघाने जकडून ठेवलंय. मी तर म्हणेन या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 षटकामध्ये आपण पाहिलं की कोणत्याही प्रकारची त्यांना खुल्या पद्धतीनं फलंदाजी करून दिली नाही. या चेंडू आक्रमकपणा पाहायला मिळाला. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो देखील बॅटच्या पट्ट्यात येत नाही. मिळते फक्त एक धाव. अर्थातच एक धाव मिळाल्यानंतर जर विचार केला तर जी धावसंख्या या सोनारपाडा संघाच्या विरोधात तुम्हाला रचायची आहे, धावसंख्येचं जे टार्गेट तुम्हाला मनामध्ये सेट करायचं होतं त्या टार्गेटपासून आता मात्र थोडंसं पिछाडीवर परत असताना हा गंधारी संघ. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. अमर ठाकूर या संपूर्ण शृंखलेतला एक चांगला खरं तर यशस्वी गोलंदाज. हा चेंडू याच फुल टॉस होता, परंतु काय झालं तर अगोदरच मी म्हणेन डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा विचार केला होता फलंदाज आतिशनं आणि या मिळत आहेत 2 धावा. वाईडिश डीप मिड विकेट कॉर्नरच्या दिशेनं खरं तर हा चेंडू ट्रॅव्हल केला होता, त्यानं खेळला होता, त्या रिजनला चेंडू गेला. 2 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा सातत्यानं आपण विचार करूया. 20 धावा धावफलकावर. आज फायनलचा दिवस. ही स्पर्धा खरं तर मानाची आणि सन्मानाची मानली जाते, कारण कल्याण डोंबिवलीचे क्रिकेट उंचावणारी ही स्पर्धा आपण म्हणत असतो आणि त्याचबरोबर प्रेक्षकांच्या मनामनात उतरणारी ही स्पर्धा. किंग ट्रॉफी. हा चेंडू अगदी खोलवर पद्धतीचा फेकलाय. पंचांचा काय इशारा येईल याच्याकडे आपलं सर्वांचं लक्ष असेल. हा फिल्टर जोरदार केला होता, परंतु चेंडू गेला हा म्हणतात तडमॅन एरियाकडे. सीमा पार तर चेंडू झालाय, परंतु इशारा येणे अजूनही बाकी. डिसिजन इज पेंडिंग नाव. आपल्यापर्यंत पंच आमचे इशारा करतीलच. दोन अंपायर खरं तर काही एखादा कुठलाही कठीण जर निर्णय असेल किंवा एक चर्चात्मक डिसिजन तुमच्यापर्यंत देखील पोहोचेल. त्यामुळं आपण बघितलं तर या ठाणे जिल्हा म्हटलं तर फार शिस्तता, डिसिप्लिन आणि क्रिकेटची जी आपण नियमावली बघितली तर ती अतिशय चांगली पाहायला मिळते. याच पंच डिसिजन करायचं आहे. बाउंड्री बॅटकट की लेग बाईज. येस करेक्ट. इट इज लेग बाईज बाउंड्री. अर्थात थर्डमॅन साईडला आलेली हा चौकार 4 धावा लेग बाईजच्या स्वरूपात. 4 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती एकूण 24 रन्स. 24 धावा धावफलकावर. फलंदाज सज्ज असेल. पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं ज्या फलंदाजाला आतिशला आपण पाहिलं सलामीला येत असताना अमर ठाकूर या गोलंदाजावर कशा पद्धतीनं क्रिकेट केलेलं. हा शॉर्ट पिच चेंडू. यस शॉर्ट स्टँड अँड डिलिव्हरी केलाय सरळ. मात्र या ठिकाणी बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हच्या पद्धतीनं महेंद्रसिंग धोनी कक्षामध्ये चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. होते आपले प्रकाशजी अष्टमकर उर्फ गुड्डू अंपायर. गुड्डू अंपायरचा जलवा मात्र पाहायला मिळाला. खरं तर वय वर्ष 53 आहे या पंचांचं, परंतु 53 वर्षात देखील डान्स पहा. काय म्हणणार. नक्कीच खूप चांगली कला सादर करतायत डान्सिंग अंपायर प्रकाश अष्टमकर मॅन फ्रॉम अलिबाग. तर अलिबाग म्हटलं की काका म्हात्रे हे नाव डोळ्यासमोर येतं. विद्यानगर अलिबाग. खरं तर दत्तात्रय म्हात्रे खरं नाव त्यांचं, पण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाने त्यांना काका म्हात्रे नाव दिलेलं आहे. एक या ठिकाणी काही पारितोषिकं अनाऊन्समेंट करतोय. स्वर्गीय भाविका दिलीप म्हात्रे यांच्या स्मरणार्थ
श्री विशाल अंकुश मात्र याचकडून मोठ्या बॅनरला, जे मोठे बॅनर आपण पाहतायत, जे उंच बॅनर आहेत मैदानाच्या चारी बाजूला, त्या बॅनरला जर हिट केल्यास 1,000 रुपये रोख रक्कम देण्यात येईल. आणि त्याचबरोबर शेखर धोंडू पाटील जे VIP कक्षामध्ये एकूण धावा 28 झालेले आहेत. आणि त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय विनोददादा पाटील व आमचे आधारस्तंभ या स्पर्धेचे खरं तर आधारस्तंभ, आणि त्याचबरोबर VCC उसरगा संघाचे बॅकबोन पांडुरंगदादा संते यांच्या बॅनरला जर हिट केल्यास कुठल्याही फलंदाज 2,000 रुपये देण्यात येतील. व कुमार देवेश गोरख संते यांच्या बॅनरला हिट केल्यास 2,000 रुपये. व आदरणीय श्री संदीप गोपीनाथ माळी भोपर व श्री चिंतामण शेठ पाटील यांच्या बॅनरला हिट केल्यास प्रिन्स संदीप माळी, मोनिश पाटील व राणा ग्रुप याचकडून 1,000 रुपये देण्यात येतील. तर विनोददादा पाटील व पांडुरंगदादा संते यांच्या बॅनरला जर हिट केल्यास 2,000 रुपये जे देण्यात येणार आहेत ते 2,000 रुपये या स्पर्धेचे आयोजक विशाल मात्रे याचकडून देण्यात येणार आहेत. 3 षटक 28 धावा. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि चौथ्या षटकातील पहिल्याच बॉलवर प्रतिहल्ला चढवलाय. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनला. किंग ट्रॉफीतला दमदार षटकार. आणि याच फटक्यांची गरज असेल गंधारी संघाला, कारण धावसंख्या अगदी 3 षटकामध्ये कमी पाहायला मिळाली होती. मात्र या चौथ्या षटकावर प्रतिहल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा सेकंड बॉलवरती केलं टॅक करताना फलंदाज हरेश भोईर. धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचली आता तब्बल 35 या आकड्यावर. 35 रन्स. 35 धावा धावपलकावर लागली गेले आहेत. गोलंदाज अमोल पाटील या गोलंदाजावर आता पूर्णपणे आक्रमकपणा सुरू झाली आहे, कारण पहिलीच जोडी मैदानावर खेळपट्टीवर खेळते. आणि इथे धावा बघितल्या तर 3 षटकामध्ये कमी पाहायला मिळाल्या होत्या, परंतु आता या लास्ट 2 ओव्हरवर अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. चेंडू खोलात जर्क ब्लॉक हॉलमध्ये फेकला होता आणि यॉर्क पद्धतीचा चेंडू फेकल्यानंतर सन्मान दिलाय. मिळते फक्त 1च धाव. योग्य चेंडूला योग्य सन्मान. एखादा खराब चेंडू मिळाल्यानंतर त्याच्यावर अटॅक करायचं हे चांगल्या फलंदाजीची एक ओळख असते, आणि तसं चित्र पाहायला मिळतंय या मैदानावर. गोलंदाज अमोल पाटीलचा पुढील चेंडू. या चेंडूवर प्रहार केला मात्र हरेशनं मिस टायमिंग ठरलाय. 2 क्षेत्ररक्षक झेल खाली नव्हे तर 3 क्षेत्ररक्षक आले होते, परंतु झेल बरोबर मधोमध पडला. सेफ प्लॅन झाला आणि तिथे मिळतायत 2 धावा. 2 धावेनं संघाची धावसंख्या वाढत असताना आता धावसंख्या वाढवताना हे 2 फलंदाज प्रत्येक चेंडूवरच आता प्रतिहल्ला आक्रमकपणा इथे पाहायला मिळेल. पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं तर आपले आधारस्तंभ पांडुरंगजी संते साहेबांनी पहिला मॅच जिंकला. तो संघ त्या संघाला 1200 रुपयाचं बक्षीस दिलं होतं. ही सुरुवात झाली होती. फुल टॉस बॉल आणि हा बॉल मात्र आडव्या बॅटने केलाय. प्रयत्न तर केलाय सुरेख. 100% त्यानं आपला इफर्ट दाखवलाय. अजिंक्य राणे कक्षा जवळ हा चेंडू अडवला, तोपर्यंत पळून काढल्यात. एकूण 2 धावा. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर जर बघितली तर 4थं षटक सुरू असताना 40 बिनबाद 40 अशी धावसंख्या धावफलकावर. अमोल पाटील पुन्हा एकदा सज्ज असेल. पंचांच्या अगदी उजव्या बाजूने मारा करतोय. या चेंडूवर प्रहार शॉट अँड पुल सक्सेसफुल ठरलाय. चेंडू अगदी लांब दूरवर जाऊन पडतोय. वाईडिश डीप मिड विकेटला 6 धावांसाठी किंग ट्रॉफी 2022 मधला हा खणखणीत षटकार. खरं तर आपण पाहिलं की ज्या फलंदाज हरेश भोईर आणि फलंदाज अतिश कारभारी
या दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीला यायचं असताना आपण बघितलं तर संत सावध सुरुवात केली. त्यानंतर 2 षटकामध्ये फक्त आपल्याला धावा 14 पाहायला मिळाल्या. परंतु नंतरच्या षटकांवर आपण आघात करायचा, आक्रमकपणा वाढवायची, हे त्यांनी पूर्णपणे इथे मात्र सिद्ध केलंय. कारण आत्मविश्वास तुमच्याकडे असणं ते देखील फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी पायथ्यावरून शिखरावर पोहोचवते. सेल्फ कॉन्फिडन्स इथे मात्र त्यांचा उंचावलाय. सुरुवात सावध होती, परंतु शेवट आता मात्र आक्रमकपणाने करायची, हे पाहायला मिळते चित्र या मैदानावर. षटक क्रमांक 5 लास्ट ओव्हर. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली 46 रन. 46 धावा धावफलकावर या मैदानावर पहा. बघितलं तर धावा देखील कमी होतात, कमी लो स्कोरिंगच्या मॅच देखील अनेक झालेत. हा सामना कसा असेल? आडव्या बॅटने केल्यानंतर प्रयत्न, चेंडू नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची समाप्ती आणि या आता पहिल्या सत्रातले 5 चेंडू शिल्लक असतील. लास्ट 5 टू गो. गोलंदाज रिद्धेश पाटील. पुन्हा एकदा यस पहा, आता थोडा कन्फ्यूज, गोंधळात बेट झालाय मी म्हणेन फलंदाज अतिश कारभारी. सलामीला आलेला फलंदाज अतिश. या खेळाडूचा जर खेळीचा विचार केला तर आतापर्यंत अतिशने 4 बॉल तर डॉट खेळलाय, परंतु 20 धावांवर खेळतोय. एकूण चेंडू देखील तेवढाच खेळलाय. म्हणजेच या मर्यादित टेनिस षटकांच्या सामन्यामध्ये जर विचार केला तर तुम्ही कमी चेंडू आणि जास्त धावा काढण्याची अपेक्षा असते आपल्या सहकाऱ्यांना, परंतु इथे तसं चित्र पाहायला मिळालं नाही आहे. जास्त चेंडूंची खेळ केलेत आणि धावा मात्र कमी पाहायला मिळतात. इथे मिळते 1 धाव. एकेरी धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 47 रन्स. 47 धावा. लास्ट जर चेंडूंचा विचार केला तर षटकातले फक्त 3 बॉल, 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र या दोन्ही फलंदाजांना कुठेतरी म्हणेन धावसंख्या या 3 चेंडूमध्ये जलद गतीनंच वाढवावी लागेल. आपले 9च्या 9 फलंदाज अगदी तंबूमध्ये सुरक्षित असताना सलामीची जोडी अजूनही खेळतंय. बॅटकाट स्वरूपात नक्कीच नो डाऊट इथे मात्र यष्टीरक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. बॅटची किंचितशी कड घेतली आणि यष्टीरक्षकानं टिपलाय झेल. पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू 5व्या षटकात मिळतोय हरीश भोईर. हे होते आमचे खरं तर गुड्डो अंपायर. गोटे अंपायरपेक्षा स्वस्तात आहेत. गोटे अंपायरपेक्षा कांचन स्वस्तात आहेत. अगदी परवडणारे अंपायर आहेत. यस, हा चेंडू पहा. इथे मात्र आणखी एक डॉट बॉल. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. स्ट्राईक घेतली फलंदाज अतिशनं आणि आलेल्या नवीन फलंदाज देखील तंबूमध्ये परततोय. थँक्यू गुड अंपायर. जिराड तालुका अलिबाग, जिराड गावातील खरं तरी हे पंच आहेत. दूरवर अंतर कापत या स्पर्धेला थोडेसे या ठिकाणी एंटरटेनमेंट देताना अर्थातच
कौतुकास्पद काम. आणखी एक डॉट बॉल. काय घडलं मैदानावर पहा. लास्ट लॉग ओव्हरचा षटक, अंतिम षटक देखील रिद्देशनं पहा काय विचित्र आणि वेगळ्याच पद्धतीने फेकलाय. खरं तर मी तर म्हणेन एकच धाव आली या षटकामध्ये. काय गोलंदाजी केली आहे. टिच्चून आणि टिच्चून मारा मात्र पाहायला मिळाला आणि पाहता पाहता 5 षटकांचा वाजवी खेळ मात्र समाप्त झालाय. एकूण धावसंख्या धावफलकावर 47 धावा. विजयासाठी आता नक्कीच येणाऱ्या उत्तरार्धामध्ये गरज असेल 48 धावांची. अर्थातच 48 रन्स. 48 धावा, 48 रन्स टार्गेट सेट केलाय सोनारपाडा संघाच्या समोर. खरं तर गंधारी संघानं या आव्हान मात्र या उत्तरार्धामध्ये कशा पद्धतीनं पार होईल किंवा गोलंदाज पुन्हा एकदा गंधारी संघाचे आपल्या गोलंदाजीच्या जोरावर ह्या सामन्याला आपल्याकडे झुकवण्याची क्षमता ठेवतील हे मात्र आपण उत्तरार्धामध्ये ऐकाल. आमच्या साथी समालोचक एक मराठीचे सुप्रसिद्ध समालोचक करतात आमचे मित्र दीपकजी पाटील यांच्या आवाजातून. तत्पूर्वी ऐकूया सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या, अर्थातच डीजे मास्टर सिस्टम मधून. धोंडू कृष्णा पाटील साहेबांचं या मंचावर आगमन होतं. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. किंग ट्रॉफी 2022मध्ये उसरगर गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांचं या स्पर्धेमध्ये आगमन. जाऊया मॅचच्या दुसऱ्या सत्राकडे. थँक्यू सो मच रिव्हॉल्व. रवींद्रजी मात्रे यांचा आवाज आपण ऐकलात. आणि किंग ट्रॉफी 2022 आज या स्पर्धेचा 8वा आणि अंतिम दिवस आहे. ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप संबोधली जाणारी आहे ही स्पर्धा आपण पाहतोय. 9 तारखेला या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज 16 फेब्रुवारी ती मोठ्या जल्लोषामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये मात्र सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं प्रत्येक संघांचं खेळाडूंचं स्वागत करण्यात आलं आहे. आणि त्यानंतर मात्र ड्रॉ सुद्धा मैदानावर संपन्न झाला आणि त्यातील सुपर 6 संघ म्हटले की अर्थातच अगोदरच त्यांनी एक बक्षीस निश्चित केलं आहे. परंतु तरीही इथून प्रत्येक जिंकणारा संघ जो आहे पहिल्या 3 लढतीमध्ये तो सरळ 1, 2, 3 मध्ये जाणार आहे. आणि त्यासाठी मात्र प्रत्येक जणाची नजर आज असेल ती किंग ट्रॉफीवर. आणि त्यासाठी मात्र पडेल तो संघर्ष करण्याची तयारी मात्र या संघांमध्ये आहे. आणि म्हणूनच हा संघर्षरत कहाणी घेऊन संघर्षात प्रवास राहिला आहे या 6ही संघांचा. या सगळ्या संघांना पुन्हा एकदा आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय. आणि वळतोय मैदानाकडे ज्या ठिकाणी नेक्स्ट मॅच असेल. दुसरा सामना असेल दहिसर आणि आगासन संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण यायचं आहे मंचावर. टॉस केला जाईल. दहिसर संघाच्या संघनायकाला आणि आगासन संघाच्या संघाला विनंती असेल आयोजकांकडनं त्वरित रिपोर्टिंग करा. लगेच तुमचा मॅच होईल यानंतर, त्यामुळे टॉस करणे अगदी गरजेचं असेल. फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली आहे. आगासन आणि दहिसर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की टॉससाठी यावं. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 48 धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आले.
ते अर्थातच पहिल्यांदा बॅटिंग करणारा VK11 गांधारी संघ आपण पाहिला. त्याच्यामध्ये दोनही सलामीवीरांचं योगदान होतं. दोनही सलामीवीरांनी 21 धाबा केल्या. अतिश कारभारी आणि हरेश भोईर या दोघांनी आणि लाईकबाईच्या स्वरूपात 5 धाबा सुद्धा मिळाल्या. अशा पद्धतीनं 47 धाबा उभारल्या गेल्या. 48 धाबांचं लक्ष आहे. दुसरं सत्र चालू होतं. RM सोनारपाडा संघ जो या विभागामधील एक नामवंत संघ ओळखला जातो आणि तो संघ आता मात्र सज्ज झालाय. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये दोन्ही संघांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय. आणि जाऊया पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे. पहिल्यांदा करूया गणरायाचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य ही स्पर्धा निर्विघ्नपणे संपन्न व्हावी अशी मागणी आपण गणरायाला करूया. महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून वळतोय मी मैदानाकडे. ज्या ठिकाणी मात्र RM सोनारपाडा संघाची सलामीची जोडी सज्ज झाले. अमोल पाटील आणि योगेश पाटील. तर गोलंदाजी मार्कवर मात्र VK11 गांधारी संघाकडून हरेश भोईर सज्ज होतोय. 48 धाबा करायच्या. 30 चेंडूंमध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक. हरेश भोईर सज्ज होतोय. राईट मोर द विकेट ना. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं स्वीप केला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला संधी होती त्या ठिकाणी. त्याच्या हातामधून बॉल निष्ठत चाललाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर मात्र चौकारानं टीमचा श्री गणेशा करतोय तो अमोल पाटील. स्वतः कर्णधार त्या ठिकाणी होता. स्क्वेअर लेग अंपायरच्या मागे नितीन कारभारी आणि पहिल्याच बॉलवर संधी सुद्धा होती. त्यापेक्षा हा चेंडू इथे मात्र ऑफस्टॉमच्या बाहेर जाऊ दिलं. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल धावसंख्येमध्ये 1ची नोंद. कारण 48 धावा चेस करायच्या आहेत. तसं पाहायला गेलं तर या मैदानावर धावा होऊ शकतात. परंतु या सिच्युएशनला एवढ्या मोठ्या पद्धतीनं आपण चांगला क्रिकेट खेळत आलात आत्तापर्यंत आणि जेव्हा मोठा संघ समोर येतो तेव्हा तुम्हाला एकही क्षुल्लक चुकी करून सुद्धा जमणार नाहीये. हा चेंडू सुद्धा लेफ्ट करतोय. अंदाज होता त्याला अमोलला. आणखीन एक व्हाईट बॉल. अनदर व्हाईट. बिना मेहनतीच्या या 2 धाबा मात्र मिळाल्या. धावसंख्या 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धाबा धावफलकावर लागल्यात. सोनारपाडा संघाचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये एकही व्हाईट बॉल टाकलेला नाहीये आणि हरेश भोईरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र 2 व्हाईट बॉल पाहायला मिळालेत. लो फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल सरकेल. नितीन आहे त्या ठिकाणी. एकच धाव येते. सिंगल रन मात्र स्ट्राईक रोटेट करत असताना अमोल. आता मात्र स्ट्राईक करणारा बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्ट हँडेड बॅट्समन योगेश पाटील. आणखीन एक धडाकेबाज आक्रमक शैलीचा फलंदाज ओळखला जातो RM सोनारपाडा टीमचा. 48 धावांचं लक्ष आहे. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये विशेषतः लक्ष असेल ते VK11 गांधारी संघ. कारण या 2 ओव्हर्समध्ये जर चांगला खेळ केला तर या धावा डिफेंड करता येण्यासारख्या आहेत. गोलंदाज हरेश भोईर सज्ज होतोय. योगेश पाटील समोर आहे. कालचा सामना तुम्हाला आठवत असेल हेदुडणे संघाच्या विरोधामध्ये जो अगदी निर्णायक षटकार मारला होता योगेश पाटील आणि तो षटकार मात्र हेदुडणे संघाला महागाचा ठरला होता. इथे मात्र कव्हर्स ड्राईव्ह केलाय. बॉल मात्र चाललाय. वाडिश लॉंग ऑफचा फिल्डर येतोय. त्या ठिकाणी सिंगल येईल. खातं मात्र उघडले एका धावेनं. धावसंख्या 1ने पुढे जात असताना खूप चांगली स्पर्धा VCC उसार्ग आयोजित किंग ट्रॉफी 2022च्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आज आहे. सगळ्यांचं लक्ष मात्र आज TV स्क्रीनकडे लागलंय. SMD लाईव्हच्या माध्यमातून. ज्या प्रेक्षकांनी नुकताच आपला TV स्क्रीन ऑन केला त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं मी दीपक पाटील मनापासून स्वागत करतोय. स्वीप केलाय बॉलला. स्वॉक स्वीपचा फटका. बॉल मात्र पाठवलाय तो ऑन साईडला. डीप मिड विकेट क्लिअर करत असताना अमोल पाटीलच्या बॅटमधून निघतोय हा उत्तुंग असा षटकार. आक्रमण हेच बचाव आणि हेच तंत्र मात्र ओळखले ते RM सोनारपाडा संघाच्या सलामीवीरांनी. आणि सुरुवातीपासून कोणताही दबाव घ्यायचा नाहीये आणि चांगली सुरुवात मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये करायची.
याच उद्देशानं मात्र आणखीन एक स्वीपचा फटका, बॉल मात्र डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे अमोल पाटीलच्या बॅट मधून निघतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. गेलं तर 48 ही धावसंख्या चेस करायची आहे, परंतु गांधारी संघाच्या खेळाडूंच्या मनामध्ये हेच असेल की ही जी धावसंख्या आपण उभारले ही विजयाचा झेंडा मिरवण्यासाठी मात्र पुरेशी आहे का. अगोदरच मनामध्ये थोडीशी घालमेल होती या धावसंख्येचा. पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं गोलंदाजांना पाठबळ मिळणारी धावसंख्या उभारली गेली का, डिफेंड कसं करायचं हे प्रश्नचिन्ह कुठेतरी मनामध्ये होते. आणि परंतु त्याच बाजूला जर आपण पाहिलं अमोल पाटीलनं जी सुरुवात केली संघाला आणि त्याचा रुद्रावतार जो आहे अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये तो आता मात्र गांधारी संघाच्या गोलंदाजा आणि क्षेत्ररक्षकांना घायाळ करणारा ठरलाय. कारण पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकांती धावफलकावर धावा पहिल्यांदा बॅटिंग करत असताना RM सोनारपाडा संघाची बिनबाद 20 धावा अशी दमदार सुरुवात मात्र केली जाते ती पहिल्याच ओव्हरमध्ये. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाहीये. परंतु त्यासाठी मात्र तुमच्यामध्ये संघर्ष करण्याची तयारी असली पाहिजे. तुमच्यामध्ये ती जिद्द पाहिजे की काहीही झालं तरी आज गांधारी गावामध्ये मात्र ही ट्रॉफी आपल्याला न्यायची आहे. काही झालं तरी आज मला सर्वोत्कृष्ट खेळ करायचा आहे. भले समोर मात्र तगडा संघ आहे. सोनारपाडा संघाच्या संघाची सुरुवात चांगली झाली आहे, परंतु तरीही पहिल्या षटकामध्ये जो खेळ झालाय हा खेळ विसरून तुम्हाला मात्र पुढे नव्यानं सुरुवात करावी लागेल. क्रिकेटमध्ये इंग्लिशमध्ये एक प्रॉब आहे, फॉरगेटिंग इज अन आर्ट. झालं गेलं विसरून जायचं आणि जे काही आहे ते गंगेला मिळालं असं पकडायचं आणि मनामध्ये मात्र पुन्हा नव्यानं मात्र उभारी घ्यायची, नव्यानं मात्र खेळ साकारायचा. आणि तोच खेळ आता मात्र अपेक्षित असेल तो VK11 गांधारी टीमकडून. दुसरं षटक घेऊन गोलंदाज यश सुतार. यशला मात्र या ओव्हरमध्ये यश प्राप्त होणार का. पहिलाच बॉल मात्र कव्हर ड्राईव्ह. आपण लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण पाहतो योगेश पाटील दोनही चेंडू फेस करत असताना चांगल्या ड्राईव्हनं मात्र खातं त्यानं उघडलं होतं कव्हर ड्राईव्हनं आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न केलाय. परंतु थोडंसं सेन्सिबल खेळतोय. एव्हाना मात्र आक्रमक असणारा योगेश, परंतु चांगली साथ, कारण त्याला माहिती आहे अमोल पाटीलच्या बॅटमधून अतिशय चांगले फटके आलेत. त्यामुळं माझी जबाबदारी एवढीच आहे की सद्यस्थितीमध्ये अमोल पाटीलला मात्र जास्त स्ट्राईक एंडला आणायचं आणि थोडासा दबाव जो आहे तो कमी करायचा जुनियर मॅचमधला. आणि योग्य रीतीनं असाच पार्टनर असायला हवा. आज जो ओपनिंग पेअर योग्य रीतीनं भूमिका निभावत असताना फलंदाज आपण पाहू शकाल योगेश पाटील. यश सुतार पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. अफलातून फटका, बॉल मात्र चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषा पार. कॉपी बुक स्टाईल मध्ये यावेळेस मात्र अमोल पाटीलच्या बॅट मधून निघतोय एक खणखणीत चपराक चौकार. मुक्काम पोस्ट जिराड तालुका अलिबाग. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण पाहतो डान्सिंग अंपायर. खरं तर एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये डान्स करणं सुद्धा सोपं नाहीये. स्वीप करण्याचा प्रयत्न, आज मात्र बरेचसे फटके स्वीपच्या माध्यमातून मात्र अर्जित केलेत. अमोल पाटीलच्या बॅटमधून मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय आणि हा सामना संपवण्याची बहुधा घाई झाली की काय असाच प्रश्न आता मात्र क्रीडा रसिकांच्या मनामध्ये असेल. या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर.
29 रन्स ऑन अ बोर्ड. यश सुतार पहिल्या 3 बॉलवर मात्र 9 धावा देतात आणि इथे मी म्हणेन थोडंसं धोक्याची घंटा वाजले विकेट 11 गांधारी टीमसाठी. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेमध्ये. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, नाईसली टायमिंग. बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. अमोल पाटीलच्या बॅट मधून मात्र सलग 3रा चौकार. तर 3 चौकारानंतर मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 या आकड्यावर. इथून अवघ्या 15 धावांची गरज असेल. यश सुतार आता मात्र थोडासा अपयश येते त्याला. शॉर्ट ऑफ लेंथ होता यावेळेस मात्र चकला यष्टीरक्षक. बॉल मात्र लॉंग स्टॉप चाललाय. साईड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळतोय. आणखीन एक चौकार मात्र सलग 4था चौकार येतोय यावेळेस मात्र टीम सोनारपाडाला. क्लिअर होत असताना धावफलकावर धावा लागल्या त्या 37 धावा. 37 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 11 धावांची गरज आहे परंतु आता मात्र संघर्ष करण्यासाठी पाठबळ नाहीये धावांचं. अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. यावेळेचा हा बॉल शॉर्ट फाईन लेगला. पहा पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित देण्यासाठी मात्र थोडासा धडपडला त्या ठिकाणी परंतु सुरक्षित जातोय. ते निर्धाव चेंडूची सांगता बऱ्याच अवधीनंतर आपण पाहिली. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. हरेश भोईरनं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा दिल्या त्या 20, कोणतीही सफलता नाहीये. आणि यश सुतारनं आपल्या षटकामध्ये धावा दिल्या 17, कोणतीही सफलता नाहीये. पॉवर प्लेची 2ही षटकं समाप्त झाले. धावफलकावर धावा लागल्या त्या 37 धावा. येणारी 3 षटकं आणि इथून गरज आहे जिंकण्यासाठी सुपर 3 मध्ये जाण्यासाठी आर्यम सोनारपाडा संघाला 11 धावांची. तर 2 षटकामध्ये 37 धावा ठोकल्यानंतर इथून मात्र थोडासा संघर्ष मात्र अजून अविरत करावा लागेल या मॅच मध्ये. कारण 3 ओव्हर्समध्ये फक्त 11 धावांची गरज आहे आणि या एकही गडी गमावलेली नाही ही जमेची बाब आहे. आर्यम सोनारपाडा संघाचे 2ही सलामीवीर सुरक्षित आहेत. एका बाजूला पाहिलं अमोल पाटीलचं मोठं आक्रमण आहे. दुसऱ्या बाजूला योगेश पाटीलनं अगदी सेन्सिबल सुरुवात मात्र केली. चांगली साथ उत्तम रीतीनं मात्र त्याला दिले अमोलला. गोलंदाज तयार. अतिश कारभारीचा हा पहिलाच बॉल. यावेळेस मात्र मागे वळून खेळण्याचा प्रयत्न. इथे चान्स होती. पहिल्या विकेटचं पतन होईल. ज्या विकेटची मात्र गरज होती ब्रेक थ्रू मात्र मिळवून देत असताना पहिला धक्का बसलाय आर्यम सोनारपाडा संघाला. अतिश कारभारी मात्र पहिली विकेट नोंदवत असताना फलंदाज योगेश पाटील मैदानाच्या बाहेर. सोनारपाडा संघासाठी खुशखबर असेल. कैलासवासी सुरेश दत्तू पाटील माजी सरपंच सोनारपाडा यांच्या स्मरणार्थ सोनारपाडा टीम जर फायनलला पोहोचली तर 11,111 रुपयांचं पारितोषिक असेल. योगेश सुरेश पाटील यांच्याकडून हे पारितोषिक देण्यात येईल. तत्पूर्वी अजून कॅश प्राइज या ठिकाणी जमा झाले. जे पहिल्या इनिंग मध्ये जे पारितोषिक होतं क्रियांश पाटील यांच्याकडून रिद्धेश पाटील याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय आणि या अशोकजी पाटील यांच्याकडून अमोल पाटील याच्या खेळीला मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. मान्यवरांचा आभार मानूया आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. अतिश कारभारी 3रं षटक थोडासा उशीर झाला मी म्हणेन विकेटला परंतु अखेरीस मात्र ब्रेक थ्रू ही जोडी मात्र फोडण्याचं काम केलं. 37 धावांची इनिंग ब्रेक करण्यात आल्या.
यावेळेचा हा चेंडू या आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू. हेच गरजेचं होतं पहिल्या 2 ओव्हर्समध्ये. आपण पाहिलं तर थोडंसं लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू हाताळतोय आणि त्याचमुळे मात्र यशस्वी राहिला पहिल्या 2 बॉलवर. अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी योगेश पाटील आणि त्याच्यामध्येच मात्र त्याचा झेल उडाला होता. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन खूप चांगला फटका, स्क्वायर कट केला आणि बॉल मात्र अजिंक्य राणे स्टँड मधून फरार होतोय. तो 4 धावांकरता खणखणीत असा चौकार. जी आतापर्यंत पाहायला मिळते. अमोल पाटील काय बॅटिंग केले आतापर्यंत. 5वा चौकार आणि यावेळेस मात्र स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या दिशेनं इथे मात्र क्षेत्ररक्षक चकला आणि बॉल मात्र त्याच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे 4 रन. बॅटमधून पाहायला मिळालाय. 2 षटकार सुद्धा पाहिले. पुन्हा एकदा थोडासा ऑफस्टमच्या बाहेर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. शॉर्ट फाईन लेगकडे बॉल सरकलाय त्या ठिकाणी. ती धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केलेला दिसत नाहीये. त्यामुळे निर्धाव चेंडू जाईल. डॉट बॉल आणि या धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले ती 45 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच सज्जरा आणि इथे मात्र हा फटका चाललाय. दुसरा सीमारेषेच्या पलीकडे विजयी षटकार. RM सोनारपाडा संघ सुपर 3 मध्ये दाखल होत असताना किंग ट्रॉफी 2022 मधला आजच्या दिवसामधील हा पहिला सामना आणि हा पहिला सामना मात्र VK11 गांधारी संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना सोनारपाडा संघानं मात्र जिंकलाय. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम सोनारपाडा. दहिसर आगासन संघ या लवकर. तर